बुलेटिनची सुरुवात करूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। काल झालेल्या वरळीतल्या मोर्चात नियमांचं उल्लंघन, पोलीस गुन्हा दाखल करणार। मोर्चाला पोलिसांनी दिली होती परवानगी, मात्र नियमांचं उल्लंघन झाल्याचं पोलिसांचं मत। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल। मोर्चावेळी ट्रॅफिक झाल्यामुळे महिलेचा संताप अनावर झाला होता। मंत्री गिरीश महाजन यांची काल मोर्चात घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया। मोर्चा असल्यावर अशा गोष्टी होतात, यापुढे काळजी घेऊ, महाजनांचं उत्तर। मुंबईत भाजपच्या मोर्चामुळे काल रस्ते जाम, संतापलेल्या महिलेची मंत्र्यांना शिवीगाळ, तर सत्तेचा माज उतरवण्याची वेळ आली। महिलेच्या संतापावरून नाना पटोलेंचा भाजपवर प्रहार। 10 ते 20 महिला आणून काय नारी शक्तीच्या बोंबा मारताय। भाजपच्या मोर्चावरून विजय वडेट्टीवारांची टीका, तर वडेट्टीवार बुरखा घालून मोजायला आले होते का, नितेश राणेंचा सवाल। भाजपच्या मोर्चात महिलांपेक्षा पुरुषच जास्त होते। 1500 रुपये बंद झाल्यावर खरी नारी शक्ती दिसेल, संजय राऊतांचा घणाघात। मुख्यमंत्री स्वतः सिरियल लायर आहेत, सगळे रेकॉर्ड असताना खोटं बोलतायत। महिला आरक्षणावरून विधेयकावरून मुख्यमंत्र्यांच्या टीकेला नाना पटोलेंचं उत्तर। विधान परिषदेसाठी भाजपची आज बैठक। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या नावावर शिक्कामोर्तब होणार। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज बैठकचं आयोजन। महिला आरक्षणावरून मोहिनी खडसे आणि चित्रा वाघ यांच्या ट्विटर वॉर सुरू। बुद्धीशी संबंध नसलेल्यांनी बुद्धीविषयी न बोललेलं बरं, तर जनतेनं दिलेल्या जबाबदारीचं जरा तरी भान ठेवा। राजकारण हे वारशावर नाही, तर काम केल्याच्या भरोशावर चालतं, चित्रा वाघ यांचं खडसेंना उत्तर। मवियात विधान परिषदेच्या एका जागेसाठी मातोश्रीवर जोरदार लॉबिंग सुरू। उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीवर काँग्रेसची आट, तर दुसरीकडे अंधारे नाईक दानवेंमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच। दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। लोकसभेच्या 850 जागा झाल्याशिवाय महिला आरक्षण लागू नाही। 2023 मध्ये कायदा मंजूर झाला तेव्हा 850 जागांचा हिशोबच नव्हता। 850 जागांचा आकडा खरातनं दिलाय का, संजय राऊत यांचा सवाल। मल्लिकार्जुन खरगेंकडून पंतप्रधान मोदींचा दहशतवादी असा उल्लेख। भाजपच्या शिष्टमंडळाकडून मल्लिकार्जुन खरगेंची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार। खरगेंचं वक्तव्य आचारसंहितेचं उल्लंघन करणारं। मंत्री किरेन रिजिजू यांची प्रतिक्रिया। खरगेंविरोधात निवडणूक आयोगानं योग्य ती कारवाई करावी, भाजपची मागणी। केंद्रीय निवडणूक आयोगाची मल्लिकार्जुन खरगेंना नोटीस। पंतप्रधान मोदींना दहशतवादी उल्लेख करणं भोवलं, 24 तासात उत्तर देण्याचे खरगेंना आदेश। पंतप्रधान मोदींबाबत मल्लिकार्जुन खरगेंची अपशब्द वापरले। राहुल गांधींसोबत राहून खरगेंची ही भाषा बिघडली। खरगेंनी मोदींचा दहशतवादी असा उल्लेख केल्यानंतर अमित शहांची टीका। सततच्या पराभवानं मल्लिकार्जुन खरगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय। देशाच्या पंतप्रधानांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो। खरगेंनी माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। धमकावण्याची भाषा म्हणजेच राजकीय दहशतवाद। खरगेंच्या मोदींवरील वक्तव्याचं संजय राऊतांकडून समर्थन, तर देशात एकच दहशतवादी, ते म्हणजे राहुल गांधी। राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतात, नितेश राणेंचा हल्लाबोल। पंतप्रधानांना अतिरेकी बोलणं हा देशद्रोह, संजय शिरसाट यांची टीका, तर घाबरणं म्हणजे पॉलिटिकल टेररिझम। खरगेंनी मोदींना दहशतवादी म्हटलेल्या टीकेवरून राऊतांकडून निशाणा। कोरोना काळातील श्वेतपत्रिका काढायला हवी, शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका यामिना जाधवांची सभागृहात मागणी। तर कंटेनर तुमच्याकडे कसे आले तेही सांगा, तुमचेच पती तेव्हा कारभार पाहत होते, किशोरी पेडणेकरांचं उत्तर। शेतकरी कर्जमाफीबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर। मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या समितीचा अहवाल सादर। कर्जमाफीसह शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजनांचा अहवालामध्ये उल्लेख। सहकार विभागाच्या छाननीनंतर अहवाल मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवणार। राजकीय टॉप 9। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी आमदार रोहित पवारांना कोर्टाकडून दिलासा। आरोपातून सुटका होताच घायल हूं इसलिए घातक हूं, रोहित पवारांची सोशल मीडियावर पोस्ट। न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याची रोहित पवारांची पोस्ट। शरद पवारांचे आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचे। शरद पवारांना उद्देशून सुनेत्रा पवारांचं ट्विट। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासात शरद पवारांचं योगदान प्रेरणादायी। प्रकृती अस्वस्थ्यामुळे पवार साहेब मतदान करू शकणार नाही। शरद पवार साहेब लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना, असाही उल्लेख। सुप्रिया सुळेंची भूमिका ही लव्ह जिहादच्या समर्थनार्थ फतवे काढल्यानंतर सुप्रिया सुळे खासदार झाल्या।
वोट जिहादच्या मदतीनं सुप्रिया सुळे निवडून आल्या. मंत्री नितेश राणेंचा खासदार सुप्रिया सुळेंवर आरोप. राज्यामध्ये 50 आमदारांचे प्रस्ताव दडपल्याचा आरोप. विधानसभेच्या विशेष अधिकार समितीकडे प्रस्ताव पाठवण्यास टाळाटाळ. आमदारांना न्याय कसा मिळणार? विशेष अधिकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र भोंडेकरांचा सवाल. गडचिरोलीमध्ये शिरोळच्या नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीमध्ये 2 गट. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि 1 नगरसेवक एक बाजूला, तर पक्षाचे उर्वरित 7 नगरसेवक, शरद पवार गटाचे 5 आणि शिवसेनेचे 2 नगरसेवक एका बाजूला असं चित्र. प्रस्तावाचं काय होणार याकडे लक्ष. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी भाजपामधील वाद टोकाला. निवडणुकीसाठी भाजपा वगळून मित्रपक्षांच्या पॅनलसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या. गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि भैया मानेंची हसन मुश्रीफांकडे मागणी. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी स्ट्रॉंग रूम मधून मतपेट्या देण्यास सुरुवात. मतपेट्या गावागावातील सर्व बूथ केंद्रांवर पोहोचवल्या जाणार. निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती. उद्या होणाऱ्या मतदानासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. केडीएमसीच्या कारभार राम भरोसे. 80% नगरसेवक गायब. महापौरही अनुपस्थित. रिकाम्या खुर्च्यांसमोरच प्रश्नांचा पाडा. केडीएमसी महासभेचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल. तर आता एसआयटी चौकशी संदर्भातली एक नवीन माहिती समोर आलेली आहे. एसआयटी दरम्यान भोंदू खरातची प्रकृती बिघडलेली आहे. चौकशी दरम्यान छातीत दुखू लागल्यानं खरातला तात्पुरतं ऑक्सिजन लावण्यात आलं. खरातला मळमळ आणि उलट्यांचाही त्रास. भोंदू खरात एका प्रकरणामध्ये तपासाला वेग आलेला आहे. एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 6 तास चौकशी झाली. जमीन व्यवहार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये चौकशी सूत्रांची माहिती. भोंदू खरातची पोलीस कोठडी उद्या संपणार. कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्जावरती सुनावणी झाली. कल्पना खरातचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. राहता सत्र न्यायालयानं निकाल दिला. तब्बल 1.25 तास चाललेला होता युक्तिवाद. कल्पना खरातच्या अडचणीत वाढ. अशोक खरातच्या पत्नीला अटक करा. तृप्ती देसाईंची मागणी पाहिल्यामध्ये कल्पना खरातचा अनेक व्यवहारांमध्ये संबंध आहे. तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया. नाशिकनंतर आता पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद. हिंजवडीमध्ये एका कंपनीमध्ये विशिष्ट गटाकडून धार्मिक विधीसाठी विश्रांती कक्ष असल्याचा आरोप. कक्षात मर्यादित कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला असल्याची ही बाब निदर्शनास. माधुरी मिसाळ यांचं पुणे पोलीस आयुक्तांना पत्र. टीसीएस प्रकरणामध्ये 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल. 2 तारखेला सुनावणी. नाशिक टीसीएस प्रकरणामध्ये एसआयटी हेल्पलाईनवरती तक्रारीचा पाऊस. धार्मिक भावना दुखावल्याचा 20हून अधिक तक्रारी. मात्र पुराव्यांअभावी कारवाईत अडचणी. धर्मांतर आणि छळवणुकीच्या तक्रारीनंतर सरकार ॲक्शन मोडवर. आयटी कंपनीमधील तक्रारीसाठी CIS प्रणाली सज्ज. आयटी कर्मचाऱ्यांवर जबरदस्ती खपवून घेणार नाही. कामगार मंत्री आकाश फुंडकरांचा इशारा.